पेन्शनचा चेक आणि पोळपाट. पुण्याच्या कोथरूड भागातील तो एक शांत बंगला होता. बंगल्याच्या पाटीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, सुरेशराव जोशी, सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक. वयाच्या 60व्या वर्षी सुरेशराव बँकेतून निवृत्त झाले. 60 सालापर्यंत धावपळीचं आयुष्य जगलेल्या सुरेशरावांना आता एक सुखद स्थैर्य लाभलं होतं. दर महिन्याला खात्यात जमा होणारी 45,000ची पेन्शन, सकाळी हातात येणारा गरम चहा आणि वर्तमानपत्र, संध्याकाळी मित्रांसोबत क्लबमध्ये रंगणाऱ्या गप्पा आणि रविवारी टीव्हीसमोर घालवलेला निवांत वेळ. सुरेशरावांचं आयुष्य अगदी सेट झालं होतं. पण याच घरात याच आयुष्याचा एक दुसरा भागही होता, ज्याला कधी निवृत्ती नावाचा शब्दच ठाऊक नव्हता. त्या होत्या सुमित्राबाई, सुरेशरावांच्या पत्नी. वय वर्ष 58. सुरेशराव बँकेचे मॅनेजर होते, पण सुमित्राबाई त्या घरच्या विनापगारी CEO होत्या. बँकेच्या मॅनेजरला वर्षातून ठरलेल्या सुट्ट्या मिळायच्या, आजारपणाची रजा मिळायची आणि 60व्या वर्षी निवृत्तीचा सन्मानही मिळाला. पण सुमित्राबाईंच्या या घर नावाच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ना हक्काची सुट्टी होती, ना आजारपणाची रजा आणि पेन्शन तर दूरचीच गोष्ट. सकाळी 5चे अलार्म घड्याळ डोक्यात घेऊन उठायचं ते रात्री 11पर्यंत सलग राबायचं, हाच त्यांचा दिनक्रम होता. मुलगा अमेरिकेत स्थायिक झालेला आणि मुलगी लग्न होऊन मुंबईला गेलेली. घरात माणसं फक्त 2च, पण सुमित्राबाईंच्या हाताला असलेला कामाचा वेढा कधी कमी झालाच नाही. त्या रात्रीची शपथ. सुरेशरावांच्या निवृत्तीला 2 वर्ष झाली असतील. अचानक एका मध्यरात्री त्यांच्या छातीत कळ आली. हृदयविकाराचा तीव्र झटका. घर हादरलं. 3 दिवस सुमित्राबाईंनी हॉस्पिटलच्या ICU बाहेर डोळ्यात तेल घालून घालवले. डॉक्टरांनी सुरेशरावांना घरी सोडताना स्पष्ट सांगितलं, जोशी साहेब, आता पूर्ण आराम, शरीराला काडीचाही त्रास नको. सुरेशराव आराम करू लागले, पण त्यांच्या वाट्याचा सगळा ताण सुमित्राबाईंच्या थकलेल्या खांद्यावर आला. आता सुमित्राबाईंची ड्युटी दुप्पट झाली होती. सकाळी 6 वाजता उठून सुरेशरावांच्या पथ्यासाठी गव्हाचा चीक काढणं, मिठाशिवायचं अळणी जेवण बनवणं, गोळ्यांच्या वेळा सांभाळणं, डॉक्टरांच्या फेऱ्या करणं, हे सगळं सुमित्राबाई हसतमुखाने करत होत्या. एक दिवस दुपारी सुरेशरावांना औषध देताना ते सुमित्राबाईंचा थरथरणारा हात पाहून हळहळले. ते म्हणाले, सुमे, अगं किती धावपळ करतेस? आता आपण दोघंही निवृत्त झालोय ना, जरा तू पण आराम करत जा. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर एक कारुण्यमय हसू उमटलं. त्या म्हणाल्या, अहो, तुम्ही बँकेतून निवृत्त झालात कारण तिथे वयाची अट असते. मी आईपणातून आणि संसारातून कशी निवृत्त होऊ? पोरगा अमेरिकेत आहे, पण त्याची आवडती पुरणपोळी मी आजही करून फ्रीजमध्ये ठेवते. काय सांगावं, कधीतरी अचानक दारात उभा राहील तो. मुलगी म्हणते, आई, त्रास करून घेऊ नको, पण तिच्या बाळंतपणात याच हातांनी 3 महिने रात्रंदिवस रांधलंय मी. आणि आज तुम्ही आजारी आहात तर मीच आराम करू लागले तर तुमच्या गोळ्यांची वेळ कोण सांभाळेल? पुरुषाला 60व्या वर्षी निवृत्ती मिळते हो, पण आईच्या ड्युटीला थेट मरणानंतरच VRS मिळतं. काळ पंख लावून उडाला. तब्बल 20 वर्ष निघून गेली. सुरेशराव आज 80 वर्षाचे झाले होते. सुमित्राबाईंच्या मायेच्या काळजीमुळे त्यांची तब्येत आज या वयातही ठणठणीत होती. दर महिन्याला पेन्शन वेळेवर येत होती. पण या 20 वर्षात सुमित्राबाई मात्र पुरत्या झिजल्या होत्या. वय वर्ष 78. कंबर वाकलेली, गुडघ्यांचे ग्रीस संपल्यामुळे चालताना होणारी वेदना आणि डोळ्यांवर आलेली मोतीबिंदूची झाक. तरीही सकाळी 5चा पोळपाटाचा आवाज चुकला नव्हता. सुरेशरावांच्या 80व्या वाढदिवसासाठी मुलगा अमेरिकेहून विमानाने आला आणि मुलगीही मुंबईहून कुटुंबासह आली. घरात नातवंडांचा किलबिलाट सुरू झाला. मोठी पार्टी झाली. केक कापला गेला, फोटो काढले गेले. नातेवाईक कौतुकाने म्हणत होते, जोशी साहेब, 80ला पण काय कडक दिसताय. सुरेशरावांनी कृतज्ञतेने सुमित्राबाईंकडे पाहिले आणि म्हणाले, सगळं श्रेय हिचं. हिने स्वतःला जाळून मला जपलं. रात्री जेवणाची वेळ झाली. डायनिंग टेबलवर सुमित्राबाईंनी तब्बल 12 पदार्थांचा बेत मांडला होता. मऊसूत पुरणपोळ्या, कटाची खमंग आमटी, आळूची वडी, भजी, चटण्या, सगळं कसं साग्र संगीत. मुलगा आश्चर्याने म्हणाला, आई, एवढ्या वयात तू केटरर लावला होतास का गं? एवढं कसं जमवलं? सुमित्राबाई भिंतीला टेकून उभ्या होत्या. कपाळावर घामाचे थेंब होते. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, नाही रे बाबा, रात्री 2 वाजता उठून हळूहळू सगळं केलं. तुम्ही 5 वर्षांनी घरी आलात ना, वाटलं पोरांच्या आवडीचं स्वतःच्या हाताने खायला घालावं.
पक्के पूर्ण व्हायच्या आज सुमित्राबाईंचे डोळे फिरले आणि त्या जमिनीवर कोसळल्या. घराचा आनंद एका क्षणात चिंतेत बदलला. सुमित्राबाईंना तातडीने हॉस्पिटलच्या ICUमध्ये हलवण्यात आलं. डॉक्टरांनी तपासले आणि बाहेर येऊन गंभीर चेहऱ्याने सांगितले, अतिश्रम, शरीर पूर्णपणे थकलंय, हार्ट आता साथ देत नाहीये. ICUच्या काचेबाहेर सुरेशराव ढसाढसा रडत होते. ते डॉक्टरांचे हात धरून म्हणाले, डॉक्टर, माझं आयुष्य तिला द्या हो. मी निवृत्त माणूस आहे. माझा जगाला काही उपयोग नाही. तिची ड्युटी अजून बाकी आहे. तिच्याशिवाय हे घर कोसळेल. मुलाने बाबांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो म्हणाला, बाबा, तुम्ही 60व्या वर्षी निवृत्ती घेतली आणि पेन्शन एन्जॉय केलीत. पण आईने 78 वर्ष 24 तास ओव्हरटाईम करून नोकरी केली, जिचा पगार 0 होता. आणि आज ती मृत्यूच्या दारात असतानाही राजीनामा देत नाहीये, कारण आई या पदाला राजीनामा नसतोच. 3 दिवसानंतर सुमित्राबाईंचे प्राणज्योत मालवण्याच्या बेतात आली. त्यांनी डोळे उघडले. समोर संपूर्ण कुटुंब रडत उभं होतं. सुमित्राबाईंनी थरथरत्या हाताने सुरेशरावांचा हात आपल्या हातात घेतला. त्यांचा श्वास जड झाला होता, पण काळजी अजूनही घराचीच होती. त्या अडखळत म्हणाल्या, अहो, मी जाते. काळजी करू नका. फ्रीजमध्ये पुढच्या 8 दिवसांची भाजी चिरून निवडून ठेवली आहे. फक्त फोडणी द्या. चपात्या डब्यात करून ठेवल्यात. तुमच्या गोळ्या कपाटात डाव्या बाजूला क्रमाने ठेवल्यात. विसरू नका म्हणून चिठ्ठीही लिहिली आहे. पोराला शंकरपाळी आवडतात. डबा भरून ठेवलाय. जाताना त्याच्यासोबत द्या. आणि हो, अंगणातल्या तुळशीला पाणी रोज घालायला विसरू नका. आता मी नाही टाकू शकणार. सुरेशरावांचा बांध फुटला. सुमे, अगं, तू गेल्यावर मी काय करू? मला तर चहाचा कपही स्वतः घेता येत नाही. मी कसा जगू? सुमित्राबाईंनी शेवटचं हसू चेहऱ्यावर आणलं. डोळे मिटताना त्या म्हणाल्या, तुम्ही काही करू नका. फक्त एवढीच आठवण ठेवा की तुमच्या बायकोला जिवंतपणी निवृत्ती मिळाली नाही, कारण तिने संसार नावाची अशी सरकारी नोकरी केली होती जिथे मरण हाच निवृत्तीचा दिवस असतो. सुमित्राबाईंचे प्राण उडून गेले. घर शांत झालं. आई जाऊन 5 दिवस झाले होते. फ्रीज अजूनही तिने करून ठेवलेल्या भाज्यांनी भरलेला होता. प्रत्येक भाजीच्या तुकड्यात तिची माया जिवंत होती. 6व्या दिवशी सकाळी सुरेशरावांनी आयुष्यात पहिल्यांदा किचनमध्ये पाऊल ठेवलं. त्यांनी थरथरत्या हाताने तो जुना पोळपाट आणि लाटणं हातात घेतलं. गॅस पेटवला. चपाती लाटण्याचा प्रयत्न केला, पण चपाती गोल येण्याऐवजी फाटली आणि तव्यावर पडताच जळून खाक झाली. चपाती जळताना धूर झाला आणि त्या धुरासोबत सुरेशरावांच्या डोळ्यातून पाण्याचा पूर वाहू लागला. ते स्वतःशीच पुटपुटले, अरे रे, तब्बल 15 वर्ष ही माऊली स्वतःच्याच संसाराच्या उन्हात जळत राहिली, पण आम्हाला मात्र नेहमी मऊ आणि गरम पोळीच वाढत राहिली. आम्ही तिची किंमत कधीच केली नाही. बोध, घराचा आधारस्तंभ ओळखा. पुरुष जेव्हा ऑफिसमधून निवृत्त होतो तेव्हा त्याचा सत्कार होतो, पण स्त्री जेव्हा घरात वृद्ध होते तेव्हा तिच्या श्रमाचं कौतुक करण्याऐवजी तू दिवसभर घरी करतेस काय हा प्रश्न विचारला जातो. तिचा पगार मोजता येत नाही, कारण तिच्या कामाची किंमत अमूल्य असते.